हॅलो आवाज धन्यवाद। श्री क्षेत्र जामून देवाच्या त्या पवित्र स्थानामध्ये सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र जामून सार्वजनिक उत्सव अमरावती सागे यांच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केलेले आहे आणि त्या पर्यंत हा डबलवालीचा 2020 सामना आयोजित केलेला आहे। आणि पृथ्वीचा हनुमान प्रसादी भजन मंडळ वर्धा तालुका पुरा जिल्हा सिंधुदुर्ग स्वतः विजयवंत गुंडूसह आणि आपले माझे प्रतिस्पर्धी सन्माननीय दिनेश वारदेकर गावकरचं शेळसी तालुका वेंगुर्ला आम्हाला दोन्ही कोण या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि आमदारवाडीतील सर्व ग्रामस्थ सागे परिसरातील सर्व मायबाप प्रेक्षक यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी जमलेल्या रस्त्याच्या मायबाप प्रेक्षकांना माझ्या वर्गात सुद्धा विनम्र अभिवादन करतोय। मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनीभूत या ठिकाणी हजर आहेत, अनेक नामवंत पक्वानक आहेत, अन्य मान्यवर व्यक्ती आहेत, अन्य कलाकार आहेत, त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। त्यामध्ये सन्माननीय संतोष शिरसेकर भाऊ या ठिकाणी हजर आहेत, आमच्या गुरुस्थानी मार्गदर्शक आमचे। त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मित्र बाळा कोडणेकर बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। शेरकर बुवांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत, कुटुंब सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विशिष्ट दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपली स्थान देवता आणि रक्त देवतेला वंदन करून माझी ग्राम देवता आणि सातारी मातेच्या चरणाची लीन होऊन वंदा ग्राम देवतेला नमस्कार करून सत्याच्या माली श्री सत्यनारायणाला वंदन करून वयस्त्री माते समोर मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून डबलवालीच्या या आपले सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे
आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते माळगावी बंधू यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राह में नजरों को रखुमा बाजी केरनी करी रखुमा बाजी केरनी करी माधा पांडुरंग सांगल धरी माधा पांडुरंग सांगल धरी शिव गौरी सुधा नमो एकदंता शिव गौरी सुधा नमो एकदंता शिव गौरी सुधा नमो एकदंता शिव गौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी
करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता सौख्य लाभू दे अमुठा चित्ता 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 पुंडलिका वरदे 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 हरी 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 विचार विठाल 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 श्री चांगदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम 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 श्री पंढरीनाथ महाराज विघ्न हर्ता गणपती गजानन पवनपुत्र हनुमान रामदेवता देवी दासी कुलदेवता वेदमाता भवानी रघुदेवता आदि सत्यनारायण श्री सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रेक्षको श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आज आमदारवाडीत सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हा सामना ठेवलेला आहे आणि आजचे बुवा आहेत ते सन्मानाने दिनेश वागदेकर. आयुष्यात त्यांना कधी टायमावर जाणं कोणी शिकवलं नाही. काय आपलं अंतर बघून बिदागी सांगतस मग आता 15,000 होईल म्हणून मग लाज नाही वाटत. वाजले किती बघ आता 11:15 वाजले. मायबाप प्रेक्षक आताचे कामाचे धंदे तुम्ही बागायतदार आहात सगळे त्यामुळे 1 वाजेपर्यंत थांबतील ना. मग काय आहे ह्या बुवांका सवय झालेली आहे. ह्याच्या दिसण्यावर जाऊ नको लक्षात घ्या. ह्याच्या इतकं चंडाळ बुवा संपूर्ण सिंधुदुर्गात नाही तुमच्या माहितीसाठी. फक्त आज कितपत काय करता का मला माहिती नाही. त्याच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका. जबरदस्त खरं सांगतोय. ह्या उशिरा येईलच ना त्याचं कारण सांग. वाटेत चायनीज खाऊ झक मारून थांबलं नाही. आम्हाला जेवण नको आम्ही जेवण आलो. 5 वाजता निघालोस ना 5 वाजता 5 तास तुका लागतो म्हणजे का मुंबई गेलं की काय तू काय तू पाठवून ढकली दिलं काय टेम्पो. अरे बघ उशीर किती झालं त्याचं कारण सांग. मंडळाला सांगतोय 3,000 रुपयाची कट करायची उशिरा गेलेलं देवा शपथ सांगतो. बोलो ह्या काय 1-2 गाडी म्हणून घरात पाठवा नाही तर तो पोचवतो नाही उद्या 10,000 रुपये रात्री. अरे कशी तुका शरम वाटणार नाही रे. वो वेळेचं महत्व पाहिजे ना. प्रत्येकाला वेळेचं महत्व पाहिजे. हे मुंबईवरून सुद्धा लोक आले त्या कार्यक्रमासाठी. हा एवढा जनसमुदाय जमला बुवा. केवळ मी गेल्या वर्षी झालं यायचं तुका बघूसाठी येईल सगळे लक्षात ठेव. म्हणजे तुझ्यात काय ताकद आहे ती नावातच ताकद आहे तुझ्या वागदेकर. फक्त माझून ह्या कुत्रे वागू ठेवा कुत्रे वागू. वागदेकर नुसतं नावाचं लक्षात ठेवा. त्याची हिंमत फक्त एक शब्द देणार आता बोलायला दाखवतो. आज बघूतच आम्हाला
आणि ह्याच्यापेक्षा काय पेटू खोराड तू हा पावते का? आणि एवढं बोलणारं कोण नाही आजच्या घडीत तरी वाद्य करा की ह्या लेवलला बोलणारं कोण नाही. लक्षात घ्या, सुरुवात आहे. खरं तर सुरुवात माझ्याकडे महिला वर्ग सुद्धा आहे. माझ्या मुखातून बुवा पण शक्यतो नाही एवढं घाणेरडं बोलत, पण माझ्या मुखातून सुद्धा एकही शब्दाचा घाणेरडा निघणार नाही की जेणेकरून महिलांचे हात कानावरती येतील. किंबहुना आम्ही काहीतरी या भजनाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन आणि काहीतरी देण्याचं काम करणार. कारण आताच दिवाळी, कालचा दिवस तुळशीच्या लग्नाचा पर्वाचा शेवटचा झाला. दिवाळीच्या पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देतो. दिवाळी पंथी लावलेलं हे दिन आहे. अरे उठणं तर लावलेलं. तुमच्या धुटणाला आहेत ना, तुमच्या धुटणाला आहेत नाही काय दिने आडे बघत रे दिनू. ठीक आहे, हा मनोरंजनाचा भाग झाला. परंतु आपलं भजन राम, मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतो की राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे, राम समजायला खूप सोपा आहे. राम हा शब्द लिहायला सुद्धा खूप सोपा आहे. परंतु कृष्ण त्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे. कृष्ण लिहायला सुद्धा खूप कठीण आहे आणि कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे. कृष्णाने महाभारतामध्ये चांगली भूमिका निभावली, म्हणजे 100पैकी एकाला सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आणि 5पैकी एकाला सुद्धा धक्का लावू दिला नाही. ही श्री कृष्णाची ताकद होती. लक्षात घ्या. त्यामुळे रामायण, महाभारत आणि भगवद्गीता हे आपले ग्रंथ आहेत. लक्षात घ्या, आपण हिंदू संस्कृतीतले लोक आहोत. आपल्याला लहान मुलांना याचं शिक्षण दिलं पाहिजे. एका शब्दात सांगायचं झालं तर रामायण का घडलं? एका भावाला वाटा द्यायचा होता म्हणून रामायण घडलं. महाभारत का घडलं? आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं. बरोबर ना? आणि भगवद्गीता आपल्याला साक्षात शिकवते की जीवन कसं जगावं. पूर्वीचा काळ, आपण म्हणतो पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. 100% सत्य परिस्थिती आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या सत्ययुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत जर त्याला पावन करायचं असेल तर त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. सत्ययुगामध्ये 10,000 वर्ष. रावणाने सुद्धा ब्रह्मदेवाची प्राप्ती व्हावी म्हणून 10,000 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे तपश्चर्याला फार महत्व होतं सत्ययुगात. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात यज्ञ, होम, हवन ह्याला जास्त महत्व होतं. यज्ञातून परमेश्वराची निर्मिती करायची. यज्ञ म्हणजे ती अग्नी सुद्धा आपल्या मंत्रोच्चाराने पेटवण्याची ताकद त्यावेळेस त्या ऋषी मुनींमध्ये होती. सत्य, त्रेता, द्वापारामध्ये ही तपश्चर्या, होम, हवन बाजूला राहिले. द्वापार युगात पूजेला महत्व आलं. गोवर्धन पूजा ही सुद्धा त्याच काळातली. पूजेला महत्व आलं, अर्चनेला महत्व आलं. आणि या कलियुगात मायबाप प्रेक्षको, आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणाला जास्त महत्व आहे. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे. 500 वर्षापूर्वी प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये झाली आणि त्या प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना आपण आपल्या नजरेसमोर बघितली म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. लक्षात घ्या, यंदाची पहिली दिवाळी होती त्या अयोध्येमधली. अतिशय उत्कृष्ट भक्तिमय वातावरणात साजरी केली. पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतोय आणि प्रभुरामाच्या नामस्मरणाने सुरुवात करतोय. श्री राम जानकी बैठे मेरे श्री राम जानकी बैठे मेरे अपने दिल के नसीने में देख ले अपने दिल के नसीने में देख ले अपने नसीने में
मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे हमको पीने में। सन्माननीय असलम काजी यांच्याकडून माझ्यासाठी एक बहुमूल असं 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करतोय त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होते. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सागर घाडी यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. नको विसरू संकेत मिलन, नको विसरू संकेत मिलन, नको विसरू संकेत मिलन, कृष्णा हे तुला दर्शना, कृष्णा हे तुला दर्शना, नको विसरू संकेत मिलन, Bye.